श्री यादव अहिर गौली समाज अहिर स्तंभ सुदर्शन चक्र के निर्माण हेतु मनपा या जिला प्रशासन की ओर से स्थान जगह उपलब्ध कराने के उद्देश्य से आज तुलजेश भैया गुरखुद्दे यादव इनकी अध्यक्षता में एक शिष्टमंडल ने मनपा आयुक्त को सौंपा निवेदन और जल्द से जल्द जगह उपलब्ध कराने की मांग। आजपर्यंत जीवनामध्ये कधीच मागणी केली नाही। यावेळेस आम्हाला आमच्या समाजाचा काही प्रतीक राहावं आणि सर्वच हिंदू धर्माचं प्रतीक आहे असं सुदर्शन चक्र स्तंभ आमच्या जालनामध्ये 3-4 जिल्ह्यामध्ये स्थापित आहे। तसंच त्याला निवेदन दिलेलं आहे। काय विषय होता, काय सांगाल? आज नांदेड श्री यादव अहिर गौरी युवा मंचतर्फे आम्ही नांदेड महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले की नांदेड शहरामध्ये गवळी समाजाचं जे प्रतीक आहे म्हणजे की हिंदू धर्माचंही प्रतीक आहे असं सुदर्शन चक्र स्तंभ जे उभारण्यात यावा, जे की महाराष्ट्रामध्ये 7-8 जिल्ह्यामध्ये हा स्तंभ शासकीय मान्यतेनुसार उभारण्यात आलेला आहे। तसाच एक स्तंभ नांदेड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये जुना मोंढा भागात हा स्तंभ उभारण्यात यावा अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। याच्यात आमचे सर्व युवा व ज्येष्ठ आमचे माजी नगरसेवक बिंदुभैया यादव, राज, आमचे असे सर्वच बबलू यादव असे सगळे आमचे हिरालाल वगैरे सगळे युवा पदाधिकारी व सर्व युवा गवळी समाजाच्या संघटनाचे सर्व सदस्य या ठिकाणी येऊन निवेदन या ठिकाणी दिले।